तारदाळमध्ये 11 जानेवारीला ग्रामरत्न पुरस्काराचे वितरण. सिने अभिनेत्री निशिगंधा वाड, प्रसिद्ध व्याख्याते राहुल नलावडे यांची प्रमुख उपस्थिती. येथील साहित्यप्रेमी युवा मंच यांच्या वतीने गेली 19 वर्ष विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ग्रामरत्न पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यावर्षी या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार असून या पुरस्कार वितरणासाठी सिने अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्याबरोबर सुप्रसिद्ध व्याख्याते राहुल नलावडे यांचे व्याख्यान होणार आहे. तारदाळ येथील साहित्यप्रेमी युवा मंच यांच्या वतीने गेली 19 वर्ष सातत्याने मनोरंजन व प्रबोधनाचा वसा घेत साहित्य व संस्कृतीचा जागर केला जातो. यावर्षी अनेक मान्यवर व सिने कलाकारांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार अशोकराव माने, गणपतराव पाटील, अनिल बागणे, AR तांबे, चंद्रकांत चौगुले, उल्हास सूर्यवंशी, शहापूर पोलीस ठाण्याचे सचिन सूर्यवंशी, प्रसाद खोबरे, सरपंच पल्लवी पोवार, विजय चव्हाण, संजय मेटे, संजय खोत यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा होणार असल्याची माहिती साहित्यप्रेमी युवा मंचचे गजानन खोत, दिलीप खोत यांनी दिली आहे. नमस्कार मंडळी. तारदाळ परिसर ग्रामीण पत्रकार संघटना आणि साहित्यप्रेमी युवा मंच तारदाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने तारदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे येत्या 11 जानेवारी 2026ला तारदाळ ग्रामरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला मला आमंत्रित केलेलं आहे पत्रकार श्री गजानन खोत आणि श्री दिलीप खोत यांचे मी आभार मानते. या उत्साहवर्धक आणि आनंद सोहळ्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं, जसं मी डॉक्टर निशिगंधा वाडही उपस्थित राहणार आहे. भेटूया मग 11 जानेवारीला. हरी.